पोळीला आणि त्यात आमचं नशीब एवढं चांगलं की आम्ही निघताना आम्हाला समजलं की आज संकष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही प्रसादाच्या मार्गावर येणार नव्हतो, तरी पण गणपती बाप्पाच्या कृपेने आमच्या गाडीतला गॅस संपला, त्यामुळे आम्हाला प्रसाद आज भेटणार आहे. गणपती बाप्पा. अरे नाही जावत, नकोय नकोय. वाकडं तिकडं तिकडं, वाकडं तिकडं तिकडं. तर नमस्कार मित्रांनो. आज आहे आमचा तिसरा दिवस. तर पोरं तर फुल धमाल करतात आहे. तर मित्रांनो, काल गेलो तो मार्लेश्वर आणि टिकलेश्वरला, तिकडे तर पोरांनी धमाल केली. तर आज चाललो आहे गणपती फुलेला आणि आरेवारी बीच. तर चला, आता सकाळची वेळ आहे, सकाळची वाजलीत बरोबर 10 वाजलेत. तर आता निघालो आहे आणि आता आपली इकडे गाडी आले बघू शकता. तर चला, ही बघ पोरं आपली सर्व निघालेली आहेत. तर आज आपलं होणार आहे गणपती फुले आणि आरेवारी बीच. ओके, तर चला फायनल निघालो आहे इकडे आपली संपूर्ण. चला पुढे, चला गाय गणपती फुले आणि आरेवारी बीच. लेट्स गो. आणि चलो बिल्लू, चला घूमने. हे पोलीस. तर मित्रांनो, फायनली पोचलो आहे गणपती फुलेला. तर चला, तिथे आपली गाडी लागते. हे आमचं गणपती फुले. ओके, हे आमचं गणपती फुले. तर चला, आपल्या पोरांना आता दर्शन करूया. तर मित्रांनो, आज आहे संकष्टी. तर आमचं नशीब चांगलं आहे. तर चला, पोरं फोटो बिटो काढतील आणि आपण जागे दर्शन घेऊया. समुद्र बघा कसला आहे. तर मित्रांनो, आम्ही आज आलो गणपतीपुळेला आणि त्यात आमचं नशीब एवढं चांगलं की आम्ही निघताना आम्हाला समजलं की आज संकष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही प्रसादाच्या मार्गावर येणार नव्हतो, तरी पण गणपती बाप्पाच्या कृपेने आमच्या गाडीतला गॅस संपला, त्यामुळे आम्हाला प्रसाद आज भेटणार आहे. तर चला, आपण आज प्रसादी बघा खाणार आहोत. मी पण पहिल्यांदा खाणार प्रसादी, आम्ही कधी खाल्ले नाही. तर आपली पोरं येतात हळूहळू. चला, चप्पल तिथे काढजा. हे देवा ती चप्पल काढ. कुठे गेलता पुष्पा? चले बाबा, गाडी गर्दी आली. चल, गणपती बाप्पा मोरया. तर चला मित्रांनो, आज काही जास्त गर्दी नाही, संकष्टी असून सुद्धा. चला जाऊया. तर इकडे जण सर्व काहीतरी हुंदीर मामाला कानास सांगतात आहे, त्यांची इच्छा वगैरे काय. चला हे, चला चला.
गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. तर चला मित्रांनो, आता काय जास्त आतमध्ये शूट नाही करणार, जर थोडंफार भेटलं तरच करीन, कारण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. ओके. तर मित्रांनो, मस्त आपलं दर्शन झालेलं आहे. तर मित्रांनो, मस्त दर्शन झालेलं आहे आपलं. आणि इकडे व्ह्यू बघू शकता आजूबाजूचा, मस्त समुद्र बघा. दर्शन झालं. आतमध्ये खूप गर्दी आहे, आतमध्ये बसायला जागा नाही भेटला मित्रांनो, नाही तर आतमध्ये थोड्या वेळ बसतो असतो आम्ही, तर पुन्हा जागा पॅक आहे. कसं वाटतंय नाशिककर? एकच नंबर. निरीक्षण करतोय पाणी वापस का जाते, पुढं काहीच नाही. येणार येणार, पाऊस येऊ दे. बघ पाणी इकडे पूर्ण येतं बाबा, पाणी इकडे पूर्ण येतं आतमध्ये पाणी. तर चला मित्रांनो, आता आपल्याला आरती भेटते, तर आपण आरती करूया. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. ओके चला. तर मित्रांनो, आता आम्ही आरती वगैरे केले, तर चला आता चाललो आहे आम्ही. तर बघूया प्रसाद करायचा की नाही, आता विषय झाला आहे, कारण उशीर होते मित्रांनो, पुढे आपल्याला अजून फिरायचं आहे, आरेवाडी बीच आणि पुढे जायचं आहे. तर चला बघूया, जितकं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आम्ही नाही थांबत आहे प्रसादासाठी, कारण खूप गर्दी आहे आणि परत आपल्याला जायचं आहे पुढे. तर चला जाऊया आपण बाहेर. तर चला मित्रांनो, फायनली आता आम्ही बाहेर पडतोय. तर आता आपण बाहेर काहीतरी नाश्ता करणार आहोत, नंतर आपण जाणार आरेवाडी बीचला, नंतर तिकडून आपण जाणार थेट रत्नागिरी. तिकडं म्हणजे रत्नागिरी आपल्या संगमेश्वरच्या मध्ये ते ठिकाण आहे सोमेश्वर ट्रस्ट म्हणून, तर पोहण्याचं ठिकाण आहे, छोटंसं मंदिर आहे, तर तिथे आपण जातोय. तर चला मित्रांनो, बाहेर नाश्ता करूया. तर तिथे पोरं प्रसादी वगैरे घेतात आहे, तर चला त्यांना घेऊ दे, मी पण घेतो थोडीफार. काल पण भरपूर आपण आणले प्रसादी मार्लेश्वरवरून. चला, कोणाला प्रसादी घ्यायची असेल तर इथं जावे, प्रसादी घ्यायची जावं इथे. हवंय तिला नाही का, नाही चावणार नाही काय तुला ती? अरे नाही चावत, नकोय नकोय. तर मित्रांनो, आता मी दर्शन करून आलो आहे, तर आता तिथेच पुढे जरा नाश्त्यासाठी थांबलो आहे हॉटेलमध्ये. तर चला पहिला आपण नाश्ता करूया पटपट, सर्व पोरांना येऊ दे. काका या द्या. ओय ओय, यशोधन व्हेज रेस्टॉरंटमध्ये आपण आता नाश्ता करणार आहोत मित्रांनो. चला, कारण सकाळी काय खाल्लं नाही जास्त, चहा आणि बनपाव होते खाल्ले होते. चला नाश्ता विचारूया काय काय आहे. तो चप्पल कसं काय विचारू आलास? चाय नाही संपलेली त्याची. तर चला आपण ऑर्डर वगैरे दिले, तिथे आमचे काका आलेत, ड्रायव्हर काका. तर 4 मसाला डोसा मागवले, 4 मिसल पाव आपल्याला. हा 2 खाणार आहे का नाही आपण सर्व. तर समोर बघू शकता सर्व ठिकाणांची नावं दिले. जय विनायक मंदिर. तर सुंदर अशी चित्रकरण केलेली आहे देवांचे वगैरे, इकडे बघू शकता मस्त. बघा गणपती फुले आणि आपल्याकडे मिसळ पाव आलेले आहे. हे घ्या रे मिसळवाले घ्या. सरकव भावा, सिद्धे सरकव. मिसळ काकांना डोसा आहे, आपल्या चौघांना मिसळ आहे, डोसा. चला आता मस्त नाश्ता बिष्टा करूया. पाऊस काही जास्त नाही आहे अजून. तर या काकांना ह्याला डोसा आहे, तर आपण
मिसल पाव कोकण. कसं आहे? चला आता मस्त नाश्ता करूया आपण आणि निघूया. ओके, तर चला मित्रांनो, फायनली आपण नाश्ता करून आता जाऊया आरेवारी बीचला. आज पाऊस नाही आहे तर चला बरं आहे. हे देवा बघ लाईन बघ कशी दिसते. ओ रहा आरेवारी बीच. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण आरेवारी बीचला. चलो. पहिले सांगितलंस काय काय तिकडे सांगितलं बीच बंद आहे. सॉरी मला सांगण्यात चुकीची माहिती होती. बोल बोल. समोर बघू शकता रोपवे आहे मस्त आपल्याला एन्जॉय करण्यासाठी. पण आम्ही तिकडे काही जाणार नाही आहे, तर फक्त आपण इकडे फिरणार आहोत मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आपण आता आपण असं करूया तसं करूया. आपला मॅजिक मला फोन आहे. चला पुढे जाऊन जरा शूट वगैरे करूया मस्त पैकी. इकडे बघा, इकडे काहीतरी भरलेलं पाणी फोटोशूटला ते दिला आम्ही जातो. आणि इकडे काहीतरी काम करतायत म्हणजे काहीतरी नवीन होणार आहे असं वाटतंय. तर करू दे आपल्या कोकणात असं काहीतरी नवीन झालं पाहिजे अशी आमची पण इच्छा आहे आणि पर्यटकांची पण इच्छा आहे. चला मस्त भारी वाटतंय. पाठी बघू शकता इकडे रोपवे खायचे काय. पावसाळा चालू आहे त्यामुळे जास्त रिस्क नाही घ्यायची. पण मे महिन्यामध्ये येऊन आपण हे करू शकतो. आणि आपण इकडून जाणार आहोत दुसऱ्या ठिकाणी. तो आपल्याला सेपरेट ब्लॉग बनवायचा आहे मित्रांनो. म्हणून नाहीतर आपण इथे आता नक्कीच काहीतरी आपण फिरलो असतो बहुतेक. चला वारा मस्त आहे. कसं वाटतंय आता, कसं वाटतंय. आमची दोन माकडं ती बघा, ती दोन माकडं बघा फोटोशूट करायला गेले आतमध्ये. जाण्यात एंट्री नाही. आणि आम्ही वाकडं तिकडं वाकडं तिकडं ए वाकडं तिकडं वाकडं तिकडं. तर इकडे आतमध्ये फोटोशूट साठी आहे, झाडं वगैरे आहे मस्त. इकडे फक्त पाणी. ये देखो. तर मित्रांनो तिकडे आता अडकलेत ते लोक, ते बघू शकता. यामुळे पावसामध्ये अशी रिस्क घ्यायची नसते. इथे त्यांना यायचं, तिथे अडकलेत बिचारे. त्यांना काढतील काय विषय नाही. हो शूटिंग गोव्याच्या किनाऱ्यावर. ओरे हे देवा. तर चला मित्रांनो फायनली आता आम्ही मस्त जर थोडं इथे एन्जॉय केलंय आणि आता आम्ही चाललोय घरी. तर आपला तिकडचा ब्लॉग सेपरेट येईल घरी, म्हणजे आम्ही चाललोय तिकडे. पण आता हा ब्लॉग आपण इथे संपवतोय. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला देवदर्शनाचा गणपतीपुळे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.